श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आषाढ महिना महिलांनो सुरू झालेला आहे. खरं तर आषाढ महिना अतिशय पवित्रच महिना आहे आणि आषाढ महिन्यापासूनच खऱ्या अर्थाने सणाला सुरुवात होते आणि हे सण संक्रांतीपर्यंत चालतात आणि चातुर्मास ही आषाढ महिन्यातच सुरू होतो. या संपूर्ण आषाढ महिन्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, काय काळजी घ्यायची आहे आणि कुठले नियम पाळायचे आहेत त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत. चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आषाढ महिना महत्त्वाचा काय आहे, कारण आषाढ महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे. कारण चातुर्मास आषाढी एकादशीला सुरू होतो. देवशनी आषाढी एकादशी यंदा 25 जुलै 2026 वार शनिवार या दिवसापासूनच चातुर्मास सुरू होतो. आता आषाढ महिन्यात आषाढी एकादशी, आषाढी अमावस्या आणि गुरुपौर्णिमा हे 3 अतिशय महत्त्वाचे सण आल्यामुळे आषाढ महिन्याला पण अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातल्या त्यात आषाढ महिन्याचे प्रत्येक गुरुवार तेवढेच महत्त्वाचे आहेत. व्रतवैकल्य सुद्धा करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, आषाढ महिना हा भगवान विष्णूंना समर्पित आहे. आषाढ म्हटलं तर सगळीकडे हिरवगार असतं. सगळ्या प्रकारांच्या झाडांची लगबग सुरू असते, वाढ सुरू असते आणि अर्थात शेतकरी सुद्धा पावसाची प्रतीक्षा करत असतात. आजकाल तर खूप लवकर असा पाऊस पडल्यामुळे सगळीकडेच हिरवळ निर्माण झालं आहे. आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीचा मानपान पण करायचा असतो. बऱ्याच गावात बऱ्याच प्रकारात केलं जातं. पण आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचं जी आषाढी एकादशी ती याच महिन्यात आलेली असते. आषाढ महिन्यात वारकरी संप्रदायातले अनेक लोक भक्तिभावाने वेडे झालेले असतात. आपल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते निघालेले असतात. टाळ मृदंगाचा जयघोष झालेला असतो आणि सगळ्यांची नजर असते त्या पंढरपूरला जाण्यासाठी. आपणही बघत आहोत की बातम्यामध्ये आपण बघत आहोत आता पंढरीची यात्रा सुरू झालेली आहे आणि प्रत्येक भक्तांना ओढ लागलेली आहे त्या आषाढी एकादशीला जाऊन विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. आणि आता आषाढी एकादशी पंढरपूरच्या कळसाचं दर्शन घेतलं किंवा पंढरपूरला तुमचे पाय जरी पडले तरी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता आषाढ एकादशीला महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण राज्याचे लोकांची ओढ लागलेली असते ते विठुरायाच्या दर्शनासाठी. तर आता या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा काय करायचं नाही, तर या आषाढ महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान सुद्धा करायचा असतो. आता आपण फक्त चैत्र पौर्णिमा, शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ह्याच वेळेस आपण आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करत असतो. पण खरं तर आषाढ महिन्यामध्ये सुद्धा बरेच लोक आपल्या मूळ पीठावर जातात. आपल्या कुळाचं रक्षण करणारी, आपल्या कुळाचा उद्धार करणारी आई भगवतीच्या चरणी सगळेजण नतमस्तक होतात. आता या आषाढ एकादशी किंवा ह्या आषाढी एकादशीचा संपूर्ण आषाढ पौर्णिमेला असो किंवा अगदी महिनाभरात तुम्ही नक्कीच तुमच्या मूळ पीठावर जाऊन दर्शन घेऊ शकता. आता बऱ्याच गावात आषाढ महिन्यात नैवेद्य पण दाखवला जातो. आपल्या ज्या गावाचे जे ग्राम दैवत आहेत, आता बघा मग ह्या आषाढ महिन्यामध्ये जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाऊन आई भगवतीची ओटी भरावी. प्रत्येक समाजामध्ये मान सन्मान हा वेगवेगळा असतो. तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करू शकता. आपण आता सुट्टीमध्ये आपण आपल्या कुलदेवीला जाऊन आलेलो आहे, पण त्याच्या सवासणी जेवू घालायच्या बाकी आहे. मग जर तुम्ही आषाढ महिन्यामध्ये शक्य असेल तर एक तरी सवासणी आवर्जून घालावी. आपल्या कुलदेवीच्या नावाने खूप चांगला आहे आणि मुळात तर कुळदेवीसाठी करत आहोत तर ती आपल्याला भरभरून देत असते, आपल्या कुळाचा उद्धार करत असते, कुळाचं रक्षण करत असते. म्हणून या आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी एक तरी सवासणी तुम्ही जेवू घालायच्या असते. आता या आषाढ महिन्यात खरं तर चातुर्मास आषाढ नंतरच सुरू म्हणजेच आषाढ एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होते आणि कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो. आता या चातुर्मासामध्ये आपल्याला व्रतवैकल्य करायचं असतं, खूप जास्त सेवा करायच्या असतात आणि आपल्यामध्ये पण सात्विकता राहावी म्हणून काही नियमाचं पालन करायचं असतं. आता या आषाढ महिन्यामध्ये आवर्जून तुम्हाला काय नियमाचं पालन करायचं आहे, तर हा जो महिना आहे ना तर संपूर्ण विठुरायाचा आणि आपल्या भगवान विष्णूंचा, जगाचे चालक पालक मालक आहेत त्यांच्यासाठी हा महिना समर्पित असतो. म्हणून आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त पांडुरंगांची सेवा करायची असते. नाही तर भगवान विष्णूंची जी तुम्हाला आवडते ती सेवा करू शकता. तर नक्कीच या आषाढ महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर रोज एक वेळा तरी तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते कमीत कमी एक वेळा तरी तुम्ही पठण करू शकता. या आषाढ महिन्यामध्येच नक्कीच तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. कारण ते जगाचे चालक पालक मालक आहेत तर ते संपूर्ण जग चालवतात. तर ते तुमचे आणि माझे अडचणी का सॉल्व्ह नाही करणार किंवा त्याच्यातून आपल्याला मार्ग का नाही दाखवणार. नक्कीच या आषाढ महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तर ती
तुम्ही आवर्जून करावी. नाही तर रोज 1 वेळा 1 माळ 11 वेळा 51 वेळा ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करावा. पण जर तुम्ही रोज विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्रम 1 वेळा जरी तुम्ही पठण केलं तर आयुष्यात बघा जे काही अडचणी आहेत, संकट आहेत ते हळूहळू कमी होण्यास मदत होईल. आषाढ महिन्यामध्ये तुळशीला जल अर्पण करणं सुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. तुळशीची पूजा करणं ही महत्त्वाचं मानलं जातं, कारण भगवान श्री हरी विष्णूंना तुळशीची सेवा अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही ही सेवा आवर्जून करावी. चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत सुद्धा केलं जातं आणि तुळशीचं अर्चन सुद्धा व्रत केलं जातं. ज्यांना या गोष्टी करणं शक्य होत नाही तर त्यांनी आषाढ महिन्यामध्ये कमीत कमी 1 तरी तुळशीपत्र तरी भगवान श्री हरी विष्णूंना, पांडुरंगांना असो किंवा बाळकृष्ण असो तर त्यांना तरी आवर्जून अर्पण करावं. खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल. आषाढ महिन्यामध्ये झाडं तुम्ही लावू शकता, तुळस तुम्ही नक्कीच लावू शकता. पण लक्षात घ्या, या आषाढ महिन्यामध्ये स्त्रियांनी तुळस तोडू नये किंवा स्त्रियांनी कधीही तुळस तोडू नये. जेव्हा आपल्याला कुठल्याही कार्यासाठी तुळस तोडायची असते तर आधी तुळशीला विनंती करायची असते, हे तुळशी माता, मी या कार्यासाठी तुझं 1 पान तोडत आहे अशी विनंती करायची असते आणि नंतर तुम्ही त्या तुळशीचं पान तोडू शकता. भगवान श्री हरी विष्णू असेल किंवा बाळकृष्ण असेल तर आवर्जून ह्या आषाढ महिन्यामध्ये 1 तरी तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात्. ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात चिरकाल वास करते. तिला कधीही बोलवावं लागत नाही, कारण तिला भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा अतिशय प्रिय आहे. आणि जो कोणी श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो, ज्यांना त्यांच्या भक्तीचं वेड लागलेलं असतं तर त्याचं आयुष्य नक्कीच बदलतं. म्हणून ज्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी तेवढं करावं. आता आपल्या गावामध्ये जे ग्रामदैवत आहेत, आता त्यांना नैवेद्य दाखवला जातो, म्हसोबाचा मानपान केला जातो. म्हणूनच म्हसोबाच्या मानपानासाठी काही ठिकाणी खारा नैवेद्य केला जातो. लोकांना ते भोजन दिलं जातं. प्रत्येकाची ती श्रद्धा असते, ते चुकीचं आहे, वाईट आहे, ते चुकीचं आहे, वाईट आहे असं बोलायचा अधिकार आपल्याला नाही आहे. तर ते म्हणजे प्रत्येकाला एक असतं, ती एक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते आणि आपण ती थांबवू शकत नाही किंवा ती चुकीची आहे असंही आपण म्हणू शकत नाही. मग तुमच्याकडे जी पद्धत असेल तर ती तुम्ही करावी. म्हसोबाला 1 नारळ फोडायचा असतो आणि खरं तर जर अमावस्याला म्हसोबा महाराजांचा त्यांचा मानपान करायचा असतो, त्यांना सुद्धा 1 नारळ तुम्हाला फोडायचा असतो. पण या आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला आवर्जून या गोष्टी करायच्या असतात. सगळ्यात महत्त्वाचं भगवान श्री हरी विष्णूंची सेवा करायची आहे. मग अगदी तुम्ही रोज पांडुरंगांची सेवा करू शकता. पांडुरंग काय, भगवान श्री हरी विष्णू काय किंवा बाळकृष्ण काय, श्री स्वामी समर्थ महाराज काय, तर सगळे एकच रूप आहेत. तर आपण तरी सुद्धा अगदी तुम्ही कामात तर ताई तुळस सकाळी अर्पण करायची का संध्याकाळी, जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही तुळस अर्पण करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचा, आषाढ महिना अतिशय पवित्र आहे, तर या महिन्यात मांसाहार वर्ज करावा. तामसिक वृत्तीचे अन्न ग्रहण करू नये. खरं तर चातुर्मासामध्ये बरेच लोक कांदा लसूणच वर्ज करतात. या महिन्यात हलकं खावं, मांसाहार होणार नाही, मद्यपान धूम्रपान होणार नाही. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की आषाढ महिन्यामध्ये त्या चातुर्मास सुरू झाल्यावरच ब्रह्मचर्य पालन करावं. ज्याला जसं जमेल तसं ते करावं. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता. आता म्हणजे आषाढपासून ते दिवाळीपर्यंत किमान ते कायमचं बंद करावं. पण प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत आहे आणि आपलं असतं की ताई आम्ही खात नाही, मग आमच्या घरच्यांना खाऊन घातलं तर चालेल का, किंवा ते ऐकणार नाही आहे. महिलांचं पण काही मजबुरी असतात, मी समजू शकते. पण कमीत कमी तुम्ही सेवा करणार आहात तर, कारण आता खूप सुंदर सेवा तुमच्याकडून महाराज करून घेणार आहेत. पण नक्कीच तुम्ही मांसाहार वर्ज करावा आणि घरातही होणार नाही याची काळजी घ्यावी. पण अगदी जर घरातले ऐकत नसतील तर मी तुम्हाला सांगते की त्यांना खायचंय त्यांना खाऊन द्या. पण तुम्ही तरी मांसाहार आषाढ श्रावण भाद्रपद जे काही महिने चालू झालेले आहेत तर त्याच्यात तरी तुम्ही मांसाहार वर्ज करावा. आणि श्रावणात तर वर्जच असतो. आता याचं कारण तुम्हाला सायंटिफिकल बघायला गेला ना तर बघा, पाऊस सुरू झालेला असतो आणि प्रत्येकाच्या शरीराची जी पचनक्रिया आहे ना ती मंदवलेली असते. म्हणून तर आषाढ महिन्यानंतर आपण उपवास करतो आणि तेवढंच डबल खातो. तर हे चुकीचं आहे. आपल्या शरीराला सुद्धा याची गरज असते. थोडंसं सात्विकता भोजन घ्यावं, थोडंसं हलकं फुलकं खावं, जेणेकरून आपल्यालाही त्रास होणार नाही. तर मग पचनक्रिया आपली ही मंदवलेली असते. तर कारण वातावरणात थंडावा निर्माण झालेला असतो. तुम्ही बघायला गेला तर बघा, वातावरण खूप आता खराब झालेलं आहे. तर आपण ही आपल्या शरीराची काळजीसाठी तरी आवर्जून करावा. आता काही ठिकाणी असं म्हणतात की नवीन कपडे खरेदी पण करू नये, पण ज्याचा त्याचा भाव आहे, ज्यांनी त्यांनी ते पाळावं. हे चुकीचं आहे, बरोबर आहे, माहिती नाही, पण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या तरी कराव्या. घरात भांडणं होणार नाही, घरात कटकट होणार नाही,
याची काळजी प्रत्येक स्वामी भक्तांनी घेतली पाहिजे. खरं तर आता हे मंगळाचं वर्ष आहे. बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो. तुम्हाला एकच सांगेल की महाराजांची नित्यसेवा करा, हनुमान चालीसा पठण करा, डोकं शांत ठेवा, मन शांत ठेवा आणि महाराजांचं नामस्मरण करा. ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या करण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी